आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी। इंधन दरवाढीवरून काँग्रेसचे केंद्र सरकार विरोधात तीव्र आंदोलन। सांगलीमध्ये आज काँग्रेसच्या वतीनं केंद्र सरकार विरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली। पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली। भाजपच्या कारभारामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून अच्छेदींची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही असा आरोप करण्यात आला। 5 राज्यांच्या निवडणुकांनंतरच इंधन दरवाढ करण्यात आल्याचा आरोप करत सरकारनं याचे नियोजन आधीच करायला हवे होते असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले। पेट्रोल डिझेल मिळत नाही, मग बचत करायची तरी कशी असा सवालही उपस्थित करण्यात आला। यापुढे दरवाढ झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसच्या वतीनं देण्यात आला। या भाजपच्या काळात वाढती महागाई झालेली आहे, त्याच्या विरोधात आज प्रथम निर्देशन करण्यात आलेले आहेत। आजही आमचा हा इशारा आहे, यापुढे जर पेट्रोल डिझेल वाढ केलं तर आम्ही रस्त्यावर उतरून रस्ता चक्को जाम करू, बाकी सर्व करू। आता बघितलं असाल तुम्ही या पंपावर गर्दी किती आहे। त्याचबरोबर हा पंप सकाळपासून बंद होता, आता डिझेल आल्यावर मिळालं। एकंदरीत सगळं विस्कळीत काम चालू आहे भाजप सरकारच्या काळात। युद्धाचं कारण सांगतात, पण युद्ध कारण न ही करता त्यांनी अगोदरच नियोजन करायला पाहिजे होतं, पण ते कुठलंही धोरण न करता इलेक्शन झाल्यानंतर पाचही राज्याचे इलेक्शन झाल्यानंतर आता दर वाढवायला चालू केले। आता 3 रुपये दर वाढ केलेली आहे, पण ते 13 ते 15 रुपयेपर्यंत तिने लिटर मागे दर वाढ करणार आहेत। यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरणार आहे। सर्व आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी।